ओम नमो भगवते वासुदेवाय. मैत्रीय विद्वानांना सांगतात की ह्या विराट पुरुषाच्या ठिकाणी कोणकोणत्या देवता प्रकट झाल्या आणि त्यांची स्थानं काय काय होती आणि त्या देवतांचं कार्य कसं होतं. ते म्हणाले की विराट पुरुषाचं प्रथमतःच मुख प्रकट झालं आणि त्या मुखामध्ये लोकपाल असलेल्या अग्नीनं आपला जो वागींद्रिय नावाचा अंश त्याच्यासह प्रवेश केला आणि त्यामुळं तो जीव बोलायला लागला, त्याला वाणी मिळाली. नंतर विराट पुरुषाच्या ठिकाणी तालू उत्पन्न झाला. त्याच्यामध्ये लोकपाल अशा वरुणानं रसनेंद्रिय नामक आपल्या अंशानं तिथे प्रवेश केला आणि त्या रसनेंद्रियाबरोबर त्या जीवाला रसग्रहण करता आलं. त्यानंतर विराट पुरुषाच्या ठिकाणी नासापोट म्हणजे नागपुड्या निर्माण झाल्या, प्रकट झाल्या. त्याच्यात हे दोन्ही अश्विनी कुमार आपला अंश असलेल्या घ्राणेंद्रियानं प्रविष्ट झाले आणि त्यामुळं जीवाला गंध ग्रहण करण्याचं सामर्थ्य मिळालं, वास घेण्याची शक्ती मिळाली. तसंच त्या विराट पुरुषामध्ये डोळे प्रकट झाले आणि त्यावेळेला लोकपती असलेल्या सूर्यानं आपला अंश असलेल्या नेत्रेंद्रियांसह प्रवेश केला आणि त्या नेत्रेंद्रियांमुळं त्याला विविध रूपांचं ज्ञान झालं, म्हणजे बाकी विविध दृश्य बघता आली. पुढे त्या विराट पुरुषाच्या देहामध्ये त्वचा उत्पन्न झाली आणि लोकपाल असलेला वायू तिथे त्वगिंद्रियाच्या सह प्रकट झाला आणि त्यामुळे जीवाला स्पर्शाचा अनुभव घेता यायला लागला. पुढे विराट पुरुषाला कर्णछिद्र तयार झाली. त्याच्यात दिशांनी प्रवेश केला आणि श्रवणेंद्रिय नामक त्यांच्या अंशासह त्या दिशा राहायला लागल्या की ज्याच्यामुळं जीवाला शब्दाचं म्हणजे ध्वनीचं आवाजाचं ज्ञान व्हायला लागलं. नंतर विराट पुरुषाच्या शरीरावर चामडं निर्माण झालं आणि त्याच्यात औषधी स्थिर झाल्या की ज्यांच्यामुळे रोम तयार झाले आणि त्या रोमांमुळं खाज सुटणं वगैरे अनुभव जीवाला यायला लागले. पुढे लिंगाची उत्पत्ती झाली आणि प्रजापतीच्या आश्रयानं वीर्यासह त्यांनी प्रवेश केला आणि त्यामुळं जीवाला आनंदाचा अनुभव आला. विराट पुरुषाच्या ठिकाणी गुदा प्रकट झाली आणि लोकपाल मित्रानं आपला जो अंश पाजू त्या इंद्रियासह ते प्रवेश केला आणि त्यामुळे जीवाला मलत्याग करता आला. त्यानंतर विराट पुरुषाला हात फुटले आणि ग्रहण आणि त्याग रूपा अशा शक्तीनं तिथे देवराज इंद्र प्रविष्ट झाले आणि त्या शक्तीमुळे जीवाला आपली जीविका प्राप्त करता आली, जगण्यासाठीच कार्य करता आलं. मग त्याला पाय फुटले आणि शक्तीच्या गतीसह लोकेश्वर विष्णूंनी तिथे प्रवेश केला आणि ह्या गतिशक्तीच्या मुळे जीव आपल्या गंतव्य स्थानावर पोहोचू शकला. पुढे त्याच्यात बुद्धी उत्पन्न झाली आणि बुद्धिशक्तीच्या बरोबर वाक्पती असलेल्या ब्रह्मानं तिथे प्रवेश केला आणि ह्या बुद्धिशक्तीच्या जोरावर जीव ज्ञातव्य विषयांचं ज्ञान करून घेऊ शकला. पुढे हृदय प्रकट झालं विराट पुरुषाला आणि तिथे मन या अंशासह चंद्रमा प्रविष्ट झाला आणि या मनशक्तीच्या द्वारे
जीवाच्या ठिकाणी संकल्प विकल्पाधिक विकारांची निर्मिती व्हायला लागली. नंतर विराट पुरुषाच्या ठिकाणी अहंकार निर्माण झाला आणि ह्या अहंकारामध्ये रुद्रानं क्रियाशक्तीसहित असलेल्या अभिमान रूपानं प्रवेश केला आणि त्यामुळे जीवाला आपल्या कर्तव्यांचा स्वीकार करता आला. पुढे विराट पुरुषाला जे मस्तक निर्माण झालं त्याच्यातून स्वर्गलोक तयार झाला, पायांमुळं पृथ्वी निर्माण झाली आणि त्या विराट पुरुषाच्या नाभीमुळं अंतरिक्ष म्हणजे आकाश निर्माण झालं आणि त्याच्यातून क्रमशः सत्व, रज आणि तम अशा 3 गुणांच्या परिणाम स्वरूप ज्या देवता, नंतर मनुष्य आणि प्रेतादी गोष्टी दिसायला लागल्या. ह्यातल्या ज्या देवता आहेत ह्या देवता सत्वगुणाच्या आधिक्यामुळं स्वर्ग लोकात आणि मनुष्य आणि त्यांच्या उपयोगी असलेल्या गायी वगैरे जीवांच्या ठिकाणी रजोगुणाच्या प्राधान्यतेमुळे ते पृथ्वीवर राहायला लागले आणि तमोगुणी स्वभाव असणारे रुद्राचे जे पार्षदगण आहे, भूत प्रेत पिशाच इत्यादी, त्यांच्या दोघांच्या ठिकाणी भगवंत नाभिस्थानावर राहून ते अंतरिक्ष लोकामध्ये राहायला लागले. मैत्रेयी सांगतायत, विदुर महाराज, वेद आणि ब्राह्मण भगवंतांच्या मुखातून प्रगट झाले आणि मुखातून प्रगट झाल्यामुळं ब्राह्मणच सर्व वर्णांमध्ये श्रेष्ठ आणि सगळ्यांचे गुरु ठरले. पुढे त्या विराट पुरुषाच्या भुजांपासून क्षत्रिय वृत्ती तयार झाली आणि त्या क्षत्रिय वृत्तीचं अवलंबन करणारा क्षात्र वर्ण तयार झाला की जो विराट भगवंताचा अंश असल्यामुळं जन्म घेऊन सगळ्या वर्णांची, चोर वगैरे अन्य सर्व उपद्रवांपासून रक्षा करायला लागला. भगवंतांच्या म्हणजे विराट पुरुष रूप भगवंतांच्या दोन्ही मांड्यांपासून सगळ्या लोकांचा निर्वाह करणारी वैश्य वृत्ती तयार झाली आणि त्याच्यातून वैश्य वर्णाचा उद्भव झाला आणि हा वर्ण आपल्या वृत्तीनं सगळ्या जीवांची जीविका चालवायला लागला आणि मग सगळ्या धर्मांच्या सिद्धीसाठी विराट पुरुष रूप भगवंताच्या चरणांपासून सेवा वृत्ती प्रकट झाली आणि त्याच्यातूनच सर्वप्रथम त्या वृत्तीचा अधिकारी असलेला शूद्रवर्णही प्रकट झाला की ज्याच्या वृत्तीमुळं भगवान श्रीकृष्ण श्रीहरी प्रसन्न होतात. वास्तविक सगळ्या धर्मांच्या सिद्धीचं मूळ सेवा हेच आहे. सेवा केल्याशिवाय कोणताही धर्म सिद्ध होत नाही आणि म्हणून सगळ्या धर्मांची जी मूलभूत सेवाच हा जो धर्म आहे तो शूद्र वर्णामध्ये आल्यामुळं शूद्र वर्ण अन्य 3 वर्णांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. कारण असं आहे की ब्राह्मणाचा धर्म हा मोक्षासाठी आहे, क्षत्रियाचा धर्म हा भोगासाठी आहे आणि वैश्याचा धर्म हा अर्थप्राप्तीसाठी आहे. पण शूद्राचा धर्म या तिघांची सेवा करून आपला धर्म सांभाळण्यासाठी आहे. तेव्हा हे पहिले जे 3 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, हे अन्य पुरुषार्थासाठी झटत असतात, पण शूद्र वर्ण मात्र इतरांच्या सेवेसाठी झटतच असतो, पण त्याचबरोबर तो स्वतःच्या पुरुषार्थासाठी सुद्धा झटत असतो आणि म्हणून त्याच्या ह्या वृत्तीमुळं भगवान त्याच्यावर चटकन प्रसन्न होतात. पुढे आणखीन काही प्रश्न विदुरजींनी केलेले आहेत. शुकदेव परीक्षित राजाला सांगतायत की मैत्रेयांचं हे भाषण ऐकल्यानंतर अतिशय बुद्धिमान असलेले व्यासनंदर विदुरजी त्यांना आपल्या बोलांनी प्रसन्न करत म्हणायला लागले
ब्रह्मन् कथं भगवतः चिन्मात्रस्य विकारिणः लीलया चापि युज्येरन् निर्गुणस्य गुणाः क्रियाः. परम भागवत अशा मैत्री ऋषी बघायला गेलं तर भगवान स्वतः शुद्ध बोध स्वरूप आहेत, ते निर्गुण आहेत, निराकार आहेत. आणि असं असताना सुद्धा त्यांच्या ठिकाणी गुण आणि क्रियांचा संबंध लीलेने तरी कसा होतो हे आपण मला सांगा. कारण लहान मुलामध्ये कामना आणि इतरांच्या बरोबर खेळण्याची इच्छा असते. अशाच प्रकारे तो खेळण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण भगवंत तर स्वतः नित्य तृप्त आहेत, ते परिपूर्ण आहेत, आप्त काम आहेत, नित्य काम आहेत आणि कायमच ते असंग आहेत. मग अशा वेळेला ते क्रीडेच्या निमित्ताने तरी सुद्धा संकल्प का म्हणून करतील. भगवंतानी आपल्या गुणमयी मायेच्या योगानं जगताची रचना केली. त्या मायेच्याच आधारानं ते तिचं पालन करतात आणि त्या मायेच्याच आधारानं त्या जगताचा संहारही ते करतील. पण हे कसं होतं हे आपण मला विस्ताराने सांगा. कारण ज्यांच्या ज्ञानाचा देश काळ आणि अवस्था यांच्या योगे आपला आपण किंवा अन्य कोणाच्याही निमित्तानं कधीच लोप होत नाही, त्या निर्गुण निराकार असंग असलेल्या भगवंताचा मायेच्या बरोबर संयोग कसा काय होऊ शकला हे आपण मला सांगा. कारण भगवंत एकमात्रच असे आहेत की जे समस्त क्षेत्रांमध्ये, सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांचे साक्षी रूपाने उपस्थित आहेत. आणि पुन्हा दुर्भाग्य किंवा अन्य कुठल्याही कारणानं कर्मजनित अशा क्लेशाची प्राप्ती कशी काय निर्माण होऊ शकेल. हे जे मी प्रश्न विचारले हे सगळे प्रश्न माझ्या ठिकाणी असलेलं जे अज्ञान आहे त्या अज्ञानरूपी संकटात पडल्यामुळं निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यामुळं माझं मन अतिशय खिन्न होत आहे. तेव्हा आपण कृपा करून माझ्या मनाच्या ठिकाणी असलेला हा जो महामोह आहे, हे जे मोठं अज्ञान आहे, त्याचा आपण निराश करावा. आणि अशी विदुरांची इच्छा प्रकट झाल्यानंतर मैत्रेय उत्तरादाखल काय म्हणाले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.